नवी मुंबईत कोपर खैरणेचा एकदंत या मंडळानं कांतारा फेम पंजुर्ली देवाच्या रूपात बाप्पाची मूर्ती तयार केली आहे। 23 फुटांची ही मूर्ती पाहण्यासाठी भाविक गर्दी करताना पाहायला मिळतात। मंडळाकडून दरवर्षी वेगवेगळ्या थीममध्ये गणपती बाप्पाच्या आकर्षक मूर्त्या साकारण्यात येत असतात। या संदर्भातला आढावा घेतलाय अमृता यादव यांनी। संपूर्ण देशभरात आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचा उत्साह तर आहेतच आणि आपण आलो आहोत कोपरखाण्याचा एकदंत या मंडळाला भेटण्यासाठी आणि आपण पाहू शकतो की या मंडळाची आगळी वेगळी मूर्ती अशी या ठिकाणी बसवण्यात आली आहे। कांतारा फेम पंजुर्ली देवाच्या रूपात या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे आणि आपण पाहू शकतो की या बाप्पाचे आकर्षक असे रूप या मूर्तीतून पाहायला मिळते। प्रचंड प्रमाणात भाविक इकडे गर्दी करताना पाहायला मिळतात। तसेच या मूर्तीचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळतात। आपल्यासोबत मंडळाचे काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। दादा, काय सांगाल, मंडळाला किती वर्ष झाले आणि ही थीम बसवण्याची काय विचार? आमच्या मंडळाचं हे 24वे वर्ष आहे आणि थीम अशी आहे की आम्हाला आगळं वेगळं काय करण्याचे दरवर्षी प्रमाणे आम्ही आगळं वेगळं करत असतो। की पाचव्या वर्षी बघतात आमचा काचेचा गणपती होता। यावर्षी जे साऊथ केरला स्टाईलची आमची एक कांतारा मूवीची एक थीम होती, ती डोक्यात होती। असं काहीतरी आमचं पुढच्या वर्षी नेक्स्ट टेस्ट वेगवेगळं असतं, काही ना काही थीम असतं। ही जी थीम होती, जी मी मूवी बघितली होती, मूवी आणि त्यांचं कल्चर, माझे मित्र पण आहेत की त्यांच्या कल्चरला निगडीत ही जी आपली थीम बनवले। पण त्या संदर्भात मला त्याच्यामध्ये एवढं दाखवायचं होतं की बाबा मला जेवढा हा कल्चर आवडलाय आणि मी या कल्चरच्या एवढं जवळ आहे, तर हा कल्चर पूर्ण देशभराने बघावा आणि देशभराने बघावा आणि त्याची सहानुभूती करावी आणि तो कल्चर नेमकं काय आहे, कसा आहे। कांतारा मूवी फक्त आपण मूवीज बघतोय, मूवी नंतर तो त्याचं देवाचं रूप, तो देव कशा पद्धतीने आपली मदत करतो, या आपल्या सोबत असतो, या पद्धतीने मला सगळ्यांना म्हणजे आपल्या देशभरांना, आता देश बघितला गेला तर आपला पूर्ण देशच बघतो या सर्व गोष्टी। नक्कीच आपण बघितलं की आपल्या आगळ्या वेगळ्या बाप्पाला पाहण्यासाठी प्रचंड प्रमाणात गर्दी होताना पाहायला मिळते। कॅमेरामॅन विकास खवळेसह मी अमृता यादव, पुढारी न्यूज, नवी मुंबई।